नमस्कार, मी मनीषा पाटील. खाद्य श्रीमंती या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत रताळ्याच्या घाऱ्या किंवा गोड पुऱ्या. रताळा आपण उपवासासाठी खातो, पण उपवासाव्यतिरिक्त सुद्धा या रताळ्यापासून आपण बरंच काही बनवू शकतो. तर आज आपण इथे रताळ्याच्या घाऱ्या बनवणार आहोत. ह्या घाऱ्या अत्यंत पौष्टिक असतात आणि चवीलाही छान असतात. आपण मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकतो किंवा नाश्त्यासाठीही बनवू शकतो. तर यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे मी 3 मोठ्या आकाराची रताळे घेतले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. गव्हाचं पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ, गूळ घेतलेला आहे, वेलची पावडर आणि थोडेसे पांढरे तीळ. आता आपण हे रताळ शिजवून घेणार आहोत. कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत, त्यामुळे मी तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे रताळ पटकन शिजेल. आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. जास्त पाणी नाही टाकायचं आहे. आता आपण गॅस चालू करून कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपले रताळ छान शिजलेला आहे. कुकर थंड झाला की त्यातून रताळे काढून घेतलेले आहेत. आता त्याचे साली काढून घेऊया. सगळे रताळे व्यवस्थित सोलून घ्यायचे आहेत. आता आपले रताळ सोलून झालेले आहेत आणि हातानेच ती कुस्करून घ्यायचे आहेत, बारीक करून घ्यायचे आहेत. तुम्ही किसणीवरती सुद्धा किसू शकता. त्याच्यामध्ये मोठे तुकडे ठेवायचे नाही आहेत. आता आपण बघतोय आपला रताळ कुस्करून व्यवस्थित झालेला आहे, बारीक झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. आपल्याला जेवढं गोड हवं आहे तेवढं आपण कमी जास्त गोडाचं प्रमाण करू शकतो. तर हा गूळ आणि रताळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. हाताने एकजीव करून घ्यायचा आहे. त्याची बारीक पेस्ट तयार करायची म्हणजे आपलं घाऱ्या आहेत ते व्यवस्थित होतील. आता आपलं गूळ आणि रताळ व्यवस्थित बारीक झालेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकायची, तांदळाचं पीठ टाकायचं आहे थोडंसं, म्हणजे घाऱ्या कुरकुरीत होतात. जास्त कडक नाही आणि जास्त मऊ नाही होत. आता आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत. थोडं थोडं घ्यायचं आहे. जेवढं या रताळ्यामध्ये भिजेल तेवढंच घ्यायचं आहे, कारण आपण पाण्याचा वापर करणार नाही. आता आपण हे पीठ आणि जे गूळ रताळ मिक्स करून घेतलेलं आहे ते एकजीव करून घ्यायचं. त्याचा मऊसूत असा गोळा करून घ्यायचा आहे. पीठ छान मळून घ्यायचं. जेवढं जास्त मळून घेईल तेवढं छान आपल्या घाऱ्या होतील. आता छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. मऊसूत असा गोळा तयार झालेला आहे. तो एका भांड्यात काढून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित भिजेल. आता आपण बघतोय आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे. आपण बघूया, मऊसूत असं भिजलेलं आहे. खूप छान पीठ तयार झालेलं आहे. आता आपण याच्या घाऱ्या बनवायला सुरुवात करूया. मी इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता छोटासा गोळा सोडून बघायचा आपलं तेल गरम झालंय की नाही. पिठाचा गोळा लगेच वरती आला आहे, याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं गरम झालेलं आहे. मी इथे पोळपाटावरती प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे, म्हणजे आपल्या घारी थापताना हाताला चिकटणार नाही किंवा प्लास्टिकच्या कागदालाही चिकटणार नाही. छान अशी एकसारखी थापून घ्यायची. जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड करायची नाही. आता आपण त्याच्यावरती तीळ लावून घ्यायचे. तीळ किंवा खसखस काही लावू शकता.
म्हणजे घारी छान दिसते. आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये घारी सोडून घ्यायचे आणि छान अशी लालसर रंगावरती तळून घ्यायचे. आता आपण बघतोय आपली घारी छान तळून निघते. खूप छान फुगलेली आहे. त्याच्यावरती झाऱ्यानेच तेल सोडायचं आहे. एक साईड व्यवस्थित भाजली की आपण पलटवून घ्यायचे. तेल असं सोडलं झाऱ्याने की छान फुगते. खूप छान तयार झालेली आहे घारी आपली. आता आपण दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायचे. खूप छान होतात घाऱ्या या. आता आपली घारी व्यवस्थित तळून घेतलेली आहे. ती एका जाळीमध्ये काढायची, म्हणजे आपली घारी तेलकट होणार नाही. आता आपण याच पद्धतीने दुसऱ्या घाऱ्या बनवून घेऊया. छान अशा लालसर रंगावरती तळून घ्यायचे आहेत. आपण प्लास्टिकचा कागद घेतल्यामुळे आपली घारी कुठेही चिकटत नाही. तुम्ही पिठावरती लाटूही शकता, पण थापून घेतलेली घारी खूप छान होते. आपल्या घाऱ्या सगळ्या तयार झालेल्या आहेत व्यवस्थित. खूप छान दिसत आहेत आणि त्याची टेस्टही खूप छान लागते. तुम्ही या घाऱ्या मुलांना टिफिनलाही द्या किंवा नाश्त्यासाठीही बनवू शकता. खूप पौष्टिक अशा या घाऱ्या असतात. तुम्ही घरी नक्की करून बघा. नमस्कार. तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा. आणि तुम्ही याच पद्धतीने रताळ्याच्या घाऱ्या घरी बनवून बघा. तुमच्या घाऱ्या कशा झाल्यात हेही आम्हाला कमेंट करून कळवा. आणि तुम्ही अजूनही या चॅनलवरती नवीन असाल तर आजच आपलं खाद्य श्रीमंती हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसह सोबत शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.